सभापती महोदय, एक प्रश्न चालू आहे. रायगड जिल्ह्यातल्या नादुरुस्त खारभूमी बंधाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानासंदर्भातला प्रश्न आहे. आपण मंत्री महोदय स्पेसिफिक सांगितलं, मी स्पेसिफिक 2 ठिकाणचं सांगतो. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर तालुक्यातील भरतींमुळे मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे आणि धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधीची मागणी करण्यात आलेली आहे. CRZच्या नियमामुळे या कामांना मंजुरी मिळण्यास विलंब झाला. आता मंजुरी झाले, निधी अभावी काम झालेलं नाही. या ठिकाणी आपण स्पेसिफिक सांगितलं होतं, या ठिकाणी निधी देणार का? आणि दुसरं सभापती महोदय, शहापूर थेरणच्या पूर्व विभागातील एकूण 10 खाड्या नादुरुस्त झालेल्या आहेत आणि यातून मोठ्या प्रमाणावर खारं पाणी परिसरात पसरत असून परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर थेरणच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी या खाड्या नादुरुस्त झाल्यात. तर या संदर्भात आपण निधीची उपलब्धता करणार का? 2 ठिकाणं मी स्पेसिफिक सांगितलेत आणि खारलंड विभागाने ज्या 165 सरकारी योजना त्या ठिकाणी आखल्यात त्या संदर्भात पण आपत्ती व्यवस्थापक पाठक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की शासनाकडे आम्ही वारंवार मागणी करतो आहे, आम्हाला त्या ठिकाणी निधी मिळत नाही. तर या 3 ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून देणार का? माननीय सभापती महोदय, सन्मान्य दरेकर साहेबांनी अलिबागचा जो विषय उपस्थित केला त्याच्यामध्ये अलिबागच्या एकूण या ठिकाणी योजनांचा 36 योजना त्या तालुक्यामधल्या आपण घेतल्या होत्या आणि मार्च 2025 पर्यंत त्यातल्या 35 पूर्ण केलेल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातल्या 10 योजनांना मंजुरी दिली होती, पैकी 9 योजना पूर्ण केलेल्या आहेत. अलिबाग तालुक्यातल्या 5993 हेक्टरपैकी 5915 हेक्टरचं क्षेत्र पुनर्प्रस्थापित केलेलं आहे आणि श्रीवर्धनमधलं 1260 पैकी 857 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी पुनर्स्थापित आपण या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज केलेलं आहे. इतर 2 ज्या काही योजनांचं निधी अभावी ज्या राहिल्यात म्हणून त्यांनी ज्याचा उल्लेख केला ती निश्चितपणे तपासून घेतलं जाईल आणि प्राधान्यानं त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रश्न क्रमांक 2, 9386 एकनाथराव खडसे. प्रश्न क्रमांक 2. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभा